नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. हेल्दी डाएट रेसिपीज भाग 2. मागच्या भागात आपण नाचणीचं महत्त्व पाहिलेलं आहे. आता आपण नाचणीच्या रेसिपीज थोडक्यात पाहूया. ह्या ओबेज रुग्णांसाठी, मधुमेही रुग्णांसाठी, स्त्रियांसाठी, बालकांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच उपयुक्त अशा रेसिपीज आहेत. ह्या तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा संध्याकाळचं जेवण जे आपल्याला हलकं करायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. यात आपण आता क्रमशः एक एक रेसिपीज पाहूया. नाचणीपासून आपण नाचणीची उकड, नाचणीचे मुद्दे, नाचणीचे डोसे, नाचणीचे इडली, नंतर नाचणीची इडली फ्राय, नाचणीची बिस्किटं किंवा मल्टीग्रेन बिस्किटं आणि भाकरी तर आपण बनवूच शकतो. उकड काढून त्याची भाकरी पण बनवू शकता. तर ह्या अशा बऱ्याच रेसिपीज आपण नाचणीपासून करू शकतो. इवन मल्टीग्रेन जेही आपण बनवणार आहोत त्यातही आपण नाचणी घालणार आहे. पण आज आपण थोडक्यात नाचणीच्या काही रेसिपीज पाहूया. आता एक एक मी तुम्हाला दाखवते. आता प्रथम आपण एक चमचाभर असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात तेवढंच तुम्ही पाणी घातलेलं आहे. एक चमचा जर पीठ असेल तर ते एक चमचाच पाणी किंवा एक वाटी जर पीठ असेल तर त्याला एक वाटी पाणी असं घालायचं आहे. आधी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सरळ थोडीशी तुम्हाला हवी असली तर तूप घालून त्यात थोडीशी मिरची घालून नंतर तिळाची फोडणी देऊ शकता आणि त्यानंतर छानपैकी झाकण ठेवून त्याला वाफ आणू शकता. झाकण ठेवलं की छान वाफ येते त्याला. किंवा कधी तुम्ही असंही करू शकता की आधी तुम्ही पाणी घातलेलं आहे कढईमध्ये आणि नंतर ते छानपैकी उकळलं की त्यानंतर तुम्ही त्यात पीठ घालायचं आहे आणि मग ते हळूहळू फेटायचं आहे. पण गरम पाण्यात पीठ घातल्यामुळे काय होतं की ते तुम्हाला तेवढ्या व्यवस्थित प्रमाणात गुठळ्या ज्या आहेत त्यातल्या पाण्यातल्या त्या तुम्हाला काढता येत नाही. त्यापेक्षा जर तुम्ही गार पाण्यात नाचणीचं पीठ मिळवून घेतलं तर छान सहजपैकी ते एकजीव होतं आणि मग अशी सुंदर अशी उकड तयार होते. ही आता गरमागरम उकड तुम्हाला खाण्यासाठी तयार आहे. यात तुम्हाला हवं असलं तर मिरची घालायची आहे, नाही तर फक्त तीळ घालायचे आहेत, नाही तर फक्त मीठ घालायचं आहे. तर अशी ही गरमागरम उकड छान तयार होते आणि ह्याच उकडपासून ह्या उकडला आपण जर गोल गोल मळलं तर त्यालाच नाचणीचे मुद्दे असं म्हणतात. जे नाचणीचे मुद्दे तुम्ही सांबारबरोबर, भाजीबरोबर, वरणाबरोबर असे खाऊ शकता. पण त्यासाठी एक विशिष्ट तुमची टेस्ट डेव्हलप व्हायला लागते. तुम्हाला ते आवडेलच असं नाही. पण नाचणीची छान गरमागरम उकड आणि त्यावर तूप घालून किंवा नाचणीच्या उकडमध्ये थोडं दही घातलं तुम्ही तरी त्या ज्या गाठी म्हणते मी त्या होत नाही आणि छान तुमची एकसारखी उकड तयार होते. तर अशी उकड तुम्ही नक्कीच करून बघा. आता आपण दुसरी एक रेसिपी करून बघू. पुन्हा आपण आता एक नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात फक्त पाणी घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि ते मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे. तर आणि जर तुम्हाला हवं असलं तर यात तुम्ही दही घालू शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. जर नाचणीचं पीठ घेतलं आणि त्यात थोडीशी तांदळाची पिठी टाकली तुम्ही तर तुम्हाला एक जो डोसा असतो कडक असा छान कुरकुरीत तसा डोसा तयार होतो. किंवा मग तुम्हाला मऊसर हवं असेल तर तुम्ही नाचणीचं पीठ घ्या, त्यात तांदूळाचं पीठ घाला थोडंसं, एक वाटीला अगदी एक चमचाभर, नंतर दही घाला त्यात थोडंसं, नंतर त्यात तीळ घाला आणि तिखट आणि मीठ घाला. तर असं त्यानंतर छान ते मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचं आहे, एकसारखं करायचं आहे आणि मग त्याचे छान असे मिश्रण सारखं एकसारखं झालं
की त्याचे छान असे डोसे घालायचे आहेत. तर जर तुम्ही तांदूळाचं पीठ जास्त असेल त्यात, तर पातळ आणि मोठे कडक असे डोसे तयार होतात. जर तांदूळाचं पीठ नाही घातलं तर त्याची काही फार व्यवस्थित चव लागत नाही. मग त्यात तुम्ही दही आणि तीळ वगैरे घालून छानपैकी डोसे घालू शकता. तर डोसे घालायला अगदीच सोपे असतात. पीठ हे थोडंसं पातळ आणि सरसरीत असंच ठेवायला लागतं, जेणेकरून तुम्ही ते सहज पसरेल. आणि मग त्यानंतर त्याला वरून तुम्ही छानपैकी तूप घालायचं आहे. तूप घातलं की थोड्या वेळाने तो डोसा आपोआप बाजूने सुटून येतो आणि असा सुटला की तो छान डोसा तुम्हाला गरमागरम खाण्यासाठी तयार असा असतो. तर हे बघा तुम्ही की छानपैकी डोसे निघत आहे. फक्त याचं एवढंच आहे की जर तुम्ही फक्त नाचणीच्या पिठाचे करायचे म्हटले तर ते एवढी चवीला बरे लागत नाही आणि खूपच कोरडे होतात. तर जरी आपल्याला वजन कमी करायचं आहे, शुगर कमी करायची आहे, तरी आपल्याला चविष्ट पण हवं आहे. तर त्यामुळे आपण थोडंसं तांदळाचं पीठ किंवा तुमच्याकडे जर मिलेटचं पीठ असेल तर राळ्याचं पीठ पण चालेल, लिटल मिलेटचं पीठ असेल तरी चालेल. त्याला एक थोडासा कडकपणा आणण्यासाठी आपल्याला पीठ लागतं. आता यात दही घातले त्यामुळे असे मऊ मऊ छान आणि अगदी चविष्ट असे हे तयार होतात. ते गरम गरम तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता. आता आपण इडली करून बघूया. त्यासाठी नाचणीचा असा रवा तुम्हाला मिळतो छान बाजारामध्ये. तो नाचणीचा रवा घ्यायचा आहे आणि मुगाचं पीठ घ्यायचं आहे. नाचणीचा रवा तुमचा 1 वाटी असेल तर त्यात मुगाचं पीठ तुम्ही अर्धा वाटी टाकलेलं आहे. त्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजरचे, मटार याचे तुकडे पण टाकू शकता. नको असेल तर प्लेन इडलीसुद्धा बनवू शकता. कारण नाचणी आपण तांदळाच्या ऐवजी वापरली इथे, कारण ती भरभरीतच आहे. आणि डाळीचं पीठ त्यात घालू शकता तुम्ही. तर अशी छानपैकी ते मिश्रण एकजीव करून नेहमीप्रमाणेच मीठ, थोडासा सोडा घालून आणि तुम्ही इडली बनवू शकता. आणि तुम्हाला हवं असेल तर साधी इडली किंवा हे असेल तर त्याच्यात तुम्ही छान असे छोटे छोटे तुकडे करून आणि त्यानंतर कढईमध्ये तूप घ्यायचं आहे, त्यात मोहरी घालायची आहे आणि नंतर मग हे छान तुकडे टाकून परतून घ्यायचं आहे. हवं असेल तर थोडंसं तिखट वगैरे पण घालू शकता. नारळाचा चव, कोथिंबीर असं घातलं की खूप सुरेख अशी इडली फ्राय तुमचं आता हे तयार झालेलं आहे. हे तुम्ही करू शकता. आणि इडली फ्राय हे नेहमीच सगळ्यांना खूप आवडतं म्हणजे. आणि जर इडली फ्राय न करता नुसतीच इडली पण तुम्ही खाऊ शकता. म्हणजे काय, इडली घ्यायची आहे छानपैकी आणि तिच्यावर तुम्ही साऊथ इंडियन जी चटणी असते ती घालायची आहे, वरून तूप घालायचं आहे छानसं आणि अशी सुंदरशी इडली पण तुम्ही खाऊ शकता. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच काही वेगळ्या रेसिपींसह आणि थोड्याशा महत्त्वाच्या माहितीसह. या हेल्दी रेसिपीज तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशा वाटल्या ते मला नक्कीच सांगा. या आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.